Welcome to Niti IAS, an institution for UPSC or MPSC studies. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीति आयएस मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला या वर्षीपासून म्हणजे 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय, एका आपल्याला ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. वेगवेगळ्या 27 प्लस ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट जी आहे तर एमपीएससीने प्रकाशित केलेली आहे. त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. म्हणजेच काय, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, दॅट इज PSIR. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण PSIR म्हणतो. तर त्या PSIRचा सिलेबस आणि बुक लिस्ट आणि आपण एक फ्री पर्सनल मेंटरशिप लॉन्च करतोय. जर का तुम्ही पुण्यात असाल किंवा तुम्ही पुण्याच्या बाहेरून असाल तर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात ही पर्सनल मेंटरशिप उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. आता या मेंटरशिपमध्ये असेल काय, याच्यासाठी काय वाचायचं, आन्सर रायटिंग करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायचा आणि अभ्यास कसा करायचा, की ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या 3 महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण या पर्सनल मेंटरशिपमध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या अनुषंगाने हे आजचं लेक्चर आहे. तर थोडासा आपण सिलेबस जाणून घेऊया. नक्की PSIRचा सिलेबस काय आहे, म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा सिलेबस काय आहे हे थोडं पाहणं गरजेचं आहे. बघा, काही जणांना हा सब्जेक्ट खूप सोपा वाटतोय. का सोपा वाटतोय तर त्यांना वाटतं की राज्यशास्त्र म्हणजे M लक्ष्मीकांत, बरोबर, ते एक पुस्तक वाचलं की आपला PSIR संपला. तर असं काही नाही, हे लक्षात ठेवा. याला थोडंसं तुम्हाला जास्त वाचावं लागेल. याच्यातला पेपर 2 जो आहे तर तो खूप डायनामिक आहे. म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण असेल किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या संस्था संघटना त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे भारताच्या शेजारच्या संस्था संघटना, जागतिक दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या संस्था संघटना, त्याची स्थापना कधी झाली, त्याचा रोल काय आहे किंवा त्याची भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पूर्ण पेपरमध्ये करायचा आहे. जर का या पेपरचं मार्किंग सिस्टीम पाहिली तर टोटल 500 मार्क आहेत. 250 मार्काचे 2 पेपर आहेत, हे लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवूनच देतो काय आहे ते. आपण ते 1 बाय 1 पाहूया की नक्की हे मार्किंग सिस्टीम आहे कसं. MPSC आणि UPSC मेन्सचा जो PSIR ऑप्शनलचा सिलेबस आहे तर तो लाईन टू लाईन सेम आहे. GS सिलेबसमध्ये त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या 12अंशासह GS सिलेबसमध्ये, परंतु ऑप्शनलच्या सिलेबसमध्ये काय त्यांनी असं म्हटलं नाही महाराष्ट्राच्या 12अंशासह. म्हणजे त्याच्यामध्ये मग असं आहे का की महाराष्ट्रावरती प्रश्न नाही विचारणार, तर विचारणार. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर का MPSCचं अगोदरचं स्वरूप पाहिलं कधीपासून 2006 पासून 2011 पर्यंतचं, बरोबर, त्यावेळेला सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता. कशाचा? MPSCचा. आणि त्यावेळेला सुद्धा PSIR हा ऑप्शनल सब्जेक्ट होता. आणि त्यावेळेला त्यांनी सिलेबस जवळजवळ सेमच होता त्यावेळेसचा सुद्धा आणि आत्ता सुद्धा सेमच आहे. तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी MPSCच्या ऑप्शनलमध्ये महाराष्ट्रावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पंचायत राज व्यवस्थेवरती प्रश्न विचारलेले आहेत. कॉन्स्टिट्युशनल अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजवरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे असं नाही आपण समजायचं की मग महाराष्ट्रावरती प्रश्न येणार नाहीत. महाराष्ट्रावरती प्रश्न येणारच आहेत. जरी सिलेबसचं नाव काय आहे आपल्या, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, हे लक्षात ठेवा. ही जी चौकट आहे ना, ही तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देऊ शकते किंवा इथं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. कारण इथला जो एरिया आहे ना तर तो एरिया जास्त आहे, बरोबर. आपल्याला भारताच्या शेजारच्या देशांबरोबरचे तर संबंध पाहिजेच आहेत, परंतु आफ्रिका, युरोप या देशातले संबंध आपले कसे आहेत याचा सुद्धा तिथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. इव्हन मग भारताचं परराष्ट्र धोरणाला आकार देणाऱ्या कुठल्या महत्त्वाच्या संस्था आहेत तर त्या संस्था संघटनाचा अभ्यास सुद्धा आपल्याला इथं करायचा आहे. म्हणजे 2006 ते 2010 पर्यंतच्या MPSC मधल्या PSIR ऑप्शनलच्या जर का क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला आयडिया येऊ शकते की MPSC प्रश्न कसे विचारेल. ओके, आता सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, UPSCच्या मुख्य परीक्षेच्या क्वेश्चन पेपर आहेत तर माझं मत आहे त्याला लगेच हात घालू नका. आता कारण तुम्हाला त्याचं सांगतो. ज्यावेळेस UPSCने पहिल्यांदा ऑप्शन आणला होता तर UPSCचा सरळ सरळ प्रश्न होता. फॉर एक्झाम्पल राजकीय सिद्धांत, तर त्यांनी विचारलं होतं राजकीय सिद्धांत म्हणजे काय. ओके, काय राजकीय सिद्धांत म्हणजे काय, तर वेगवेगळ्या संकल्पनाचा सैद्धांतिकरित्या अभ्यास करणं. ओके, राज्याचं स्वरूप, सत्ता, लोकशाही, स्वातंत्र्य, ह्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत तर त्याचा सैद्धांतिकरित्या अभ्यास करणं म्हणजे राजकीय सिद्धांत. हा UPSCने प्रश्न विचारला ऑलरेडी. मग आत्ता जर काही UPSCने याच्यावरती प्रश्न विचारला असेल तर ती UPSC कसा विचारलेल, राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे सांगून राजकीय सिद्धांताचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्याशी संबंधित जे राजकीय विचारवंत आहेत त्याच्याबद्दल ते थोडक्यात विचारतील. म्हणजे 3 वेगवेगळे टॉपिक UPSCने एकत्र केलेत. मग काठिण्य पातळी प्रश्नांची वाढली आहे. मग MPSC लगेच एवढ्या काठिण्य पातळीला जाऊ शकते का, तर माझ्या मते, माझं हे वैयक्तिक मत आहे, त्याचा आन्सर आहे नो. कशी काय जाईल, म्हणजे शक्यता मला तर खूप कमी वाटते. आणि अजून एक याला तुम्हाला एक प्रूफ देऊ इच्छितो मी. आत्ता जी फॉरेस्ट आणि ॲग्रिकल्चरची मेन्स झालेली आहे
तर त्यांनी सिलेबसच्या बाहेर ते गेलेले नाहीत. जर का तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिला नसेल तर एकदा क्वेश्चन पेपर त्या पाहून घ्या. ॲग्रिकल्चर मेन्स, फॉरेस्ट मेन्स आणि इंजिनिअरिंग मेन्स या 3 सेवा आहेत. तर या 3 सेवेच्या मेन्सच्या मुख्य परीक्षेचा एकदा क्वेश्चन पेपर पाहून घ्या आणि एकदा सिलेबसही चाळा. जरी तो तुमच्या हिताचा भाग नसला तरी सुद्धा तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की MPSC मुख्य परीक्षेचे प्रश्न कसे विचारत आहे. ओके, त्याच्यासाठी सांगितलं. UPSCच्या प्रश्नांचं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, परंतु जर का UPSCच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करताना तुम्हाला मार्क्स आले नाहीत तर काय खचून जाण्याची गरज नाही. किंवा असं येऊ शकतं UPSCच्या प्रश्नाची प्रॅक्टिस करताना तुम्हाला चांगली उत्तर लिहिता येऊ शकतात, तरी काय हवेत जाण्याची गरज नाहीये. कारण प्रश्नाचा पॅटर्न, प्रश्नाचं ड्राफ्टिंग, प्रश्नाची रचना UPSC आणि MPSC याच्यामध्ये फरक राहणार आहे. 101% फरक राहणार आहे. त्याच्या अगोदर आपण थोडंसं स्वरूप पाहून घेऊया, कसं आहे नक्की ही परीक्षा पॅटर्न किंवा परीक्षा पद्धत कशी आहे. हे आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप. आता बघा याच्यामध्ये कसं कसं आहे ते सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. तर आपली जी लेखी परीक्षा असेल तर ती 1750 गुणांची आहे. 9 पेपर आहेत आणि 275 मार्काचा इंटरव्ह्यू मुलाखत आहे आणि टोटल मार्क्स होत आहेत 2025. तर या 2025 पैकी तुमचं फायनल मेरिट लागणार आहे. आता हा जो 275 मार्काचा इंटरव्ह्यू जो आहे तर ॲग्रिकल्चर हे लक्षात ठेवा, फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंग या ज्या 3 सेवा आहेत तर यांना फक्त 50 मार्काचा इंटरव्ह्यू आहे आणि त्यांची मुख्य परीक्षेची रचना किंवा पॅटर्न सुद्धा तुम्हाला थोडासा वेगळा असल्याचं दिसतंय. आज आपण फक्त राज्यसेवेबद्दल बोलतोय, त्याच्याबद्दल नंतर कधीतरी बोलूया. हे पेपरची रचना आहे, 2 लँग्वेजचे पेपर आहेत, पण ते अहर्ताकारी किंवा क्वालिफाय स्वरूपाचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 25% गुण मिळाले पाहिजेत आणि इथून खरं आपला गेम जो आहे तर तो सुरू होतोय. बघा काय आहे, गुणवत्तेसाठी गणना करावायचे पेपर्स. कुठले कुठले पेपर्स आहेत? ओके, त्याच्यामध्ये त्यांनी पेपर 3 म्हटले, आपण याला GS1 म्हणू. हा GS2 आहे, हा GS3 आहे आणि हा GS4 आहे. मग ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर एक मिनिट, हा निबंधाचा पेपर आहे, हा एसेचा पेपर आहे, हा इथून GS1, हा GS2, हा GS3, हा GS4, ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2 झाले हे पेपर. आणि याच्यात जे तुम्हाला मार्क्स मिळतील तर हे मार्क्स तुमच्या फायनल मेरिटसाठी कन्सिडर केले जाणार आहेत. म्हणजेच काय, हे पेपर कंपल्सरी आहेत, अनिवार्य. आणि याचं स्वरूप कसं आहे, वर्णनात्मक किंवा पारंपरिक, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बघा आता निबंधाचा पेपर 250 मार्काचा आहे, 2 निबंध लिहायचे, 3 तास वेळ आहे. इथं हिंदी माध्यम नाहीये, हे लक्षात ठेवा. इथं फक्त मराठी आणि इंग्लिशच माध्यम आहे. जे सायन्स बॅकग्राऊंडवाले पेपर असतील तर त्याला फक्त इंग्लिशमध्येच तुम्हाला लिहावं लागणार आहे. काही जणांचा ऑप्शनल जर का मराठीत असेल, तुम्ही म्हणाल मग आम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, नाही तसं चालत. मराठीचा पेपर मराठीतच लिहावा लागणार आहे. ओके, PSIR तुम्ही इंग्लिशमध्ये पण लिहू शकता आणि तुम्ही मराठीत पण लिहू शकता. ओके, सायन्स एखादा तुम्ही एखादा पेपर निवडला. ओके, काही जणांनी मॅथ्स ऑप्शनल घेतला असेल, आहे बऱ्याचशा जणांचा मॅथ्स ऑप्शनल, तर मॅथ्स ऑप्शनल मराठीत लिहून चालेल का? नाही, तर तो पेपर इंग्लिशमध्येच लिहावा लागेल. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे जर का तुम्ही स्वरूप पाहिलं तर या 2 पेपरबद्दल आज आपण बोलतोय, पेपर 8 आणि पेपर 9, म्हणजे ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2. ओके, 250 मार्काचे 2 पेपर आहेत, टोटल होत आहेत 500 मार्क. आलं लक्षात? 500 पैकी किती पडू शकतात? UPSCचा जर का टॉपर पाहिला PSIRचा 275 मार्कांचा टॉपर आहे, सॉरी 279 मार्कांचा टॉपर आहे, हे लक्षात ठेवा. याच्या पुढे सुद्धा मार्क्स पडू शकतात, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल. आलं लक्षात? ते गरजेचं आहे. तर ही 500 मार्क आहेत, 3 तास वेळ आहे आणि याचा जो दर्जा आहे, स्टँडर्ड आहे, पेपर कुठल्या लेवलला काढला जाईल तर पेपर तो पदवीच्या लेवलला काढला जाईल. लक्षात ठेवा. म्हणजे जसं आपण ग्रॅज्युएशन होताना, डिग्री मिळवताना जशा पद्धतीनं पेपर लिहिलेत, म्हणजे कोविडमधला भाग सोडून द्या, त्याच्या अगोदर जशा पद्धतीनं पेपर लिहिलेले आहेत तर त्याच पद्धतीनं तशाच धर्तीवरती आधारित हे पेपर जे आहेत तर तुम्हाला 2 लिहायचे आहेत. सगळ्याच पेपरचा जो स्टँडर्ड आहे तर तो त्यांनी पदवीचा ठेवलेला आहे. हे एवढं बस झालं तुमच्यासाठी. हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं पाहून घ्या काय आहे ते. या बाकीच्या एवढ्या सूचना आहेत, काय महत्त्वाच्या नाही आहेत. आता हा वैकल्पिक विषय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, त्याच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे थोडंसं पाहूया. पेपर 1 आणि पेपर 2ची प्रश्नपत्रिकेची जी रचना आहे तर ती प्रश्नपत्रिकेची रचना सारखीच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल जो आहे तर तो तुम्हाला झालेला दिसत नाही. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, ओके, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे कंपल्सरी लिहायचेच आहेत. एकूण 8 प्रश्न विचारेल तुम्हाला MPSC. 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. 5 मध्ये सुद्धा सेक्शन A मधला पहिला प्रश्न आणि सेक्शन B मधला 5वा, म्हणजे सेक्शन B मधला पहिला म्हणजेच एकूणात 5वा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा आहे, हे लक्षात ठेवा.
आणि हे कसं स्वरूप असेल, क्वेश्चन 1 मध्ये ABCDE ह्या काय आहेत, शॉर्ट नोट्स आहेत, त्याचे मार्क्स किती आहेत 10. बघा UPSC मध्ये 15 मार्काचे पण क्वेश्चन आहेत, MPSC मध्ये मात्र 10 आणि 20 2च मार्काचे पेपर आहे, 2च मार्काचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे 2च टाईप ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील मार्कांचा विचार करता. हा झाला पहिला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये A, B आणि C 3 प्रश्न असतील. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा ABC आणि चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा ABC. आता प्रत्येक प्रश्नामध्ये एक 10 मार्काचा आणि 2 20 मार्काचे. सेक्शन A झाला. सेक्शन B मधला हा जो 5वा प्रश्न आहे म्हणजे तो कंपल्सरी आहे. सेक्शन A मधला पहिला प्रश्न आणि सेक्शन B मधला 5वा प्रश्न तो तुम्हाला कंपल्सरीच सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 5 शॉर्ट नोट्स असतील, ते 10-10 मार्काला आहेत. मग पुन्हा 6, 7 आणि 8. ओके, एक 10 मार्काचा आणि 2 20 मार्कांचे. आलं लक्षात? तर अशा रीतीनं हे काय आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. हे थोडंसं डोळ्या घालून घ्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 ऑप्शनल बद्दल बोलतोय मी, तर याच्या प्रश्नपत्रिकेची रचना ही अशी असेल. ओके, म्हणजे काय, टोटल 8 प्रश्न असतील, सोडवायचे किती 5. ओके, दॅट्स इट. पुढं आता सांगितले पहिला आणि 5वा प्रश्न सोडवणं हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. आता या प्रश्नपत्रिकेसंबंधी काही विशेष सूचना आहेत, ह्या जरा एकदा आपण पटपट काय काय म्हटले त्यांनी बघूया. उत्तर लेखनाची भाषा मराठी आणि इंग्रजी असेल, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये. हिंदी सक्तीची नाहीये इथं, बरोबर. 3 तासाचा वेळ आहे, 3 तासात तुम्हाला एक पेपर सोडवायचा आहे. 8 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, 3 प्रश्न तुम्हाला ऑप्शनलला आहेत. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 अनिवार्य सोडवायचे आहेत आणि बाकीचे जे राहिलेले आहेत त्या राहिलेल्या प्रश्नातून तुम्हाला कुठलेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. असे टोटल किती होत आहेत मग 5. दॅट्स इट. समजतंय का? प्रश्नाच्या समोर गुण दर्शवलेत, ते तुम्हाला क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर कळेल. ते फील करा थोडंसं. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर सोडवायला घ्याल किंवा उत्तर लेखनाची प्रॅक्टिस कराल, तर ॲक्च्युअल आपण MPSC मेन्सचा पेपर लिहितोय किंवा ॲक्च्युअल आपण UPSC मेन्सचा पेपर लिहितोय असं थोडंसं इमॅजिन करा. कारण ते इमॅजिनेशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते, ती तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते मेन्सपर्यंत. त्याच्यामुळं थोडंसं इमॅजिन करा आणि जो महत्त्वाचा डाटा आहे तर तो कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण प्री नंतर तुम्हाला खूप कमी वेळ मिळतोय. मग प्री नंतर करणार काय, रिवाईज करणार, डाटा कलेक्शन करणार, आन्सर रायटिंग करणार, एसे लिहिणार की काय करणार की वाचणार. त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो, बेस्ट आणि बेटर वे काय असू शकतो, प्रीच्या अगोदर जेवढा तुमच्याकडे डाटा कलेक्शन होईल, म्हणजे तो बिनकामाचा नाही आहे, कामाचा असणारा डाटा, तर त्याचं कलेक्शन करून ठेवा. ते जे मेंदूत आहे तर ते पेपरवरती येऊ द्या आणि जे पेपरवरती आले ते कोणाकडून तर चेक करून घ्या. आणि जर का तुम्हाला चेक करून घ्यायचं असेल तर नीती IAS मध्ये ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, अगदी मोफत चेक करून दिलं जाईल. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरोबर. शब्द मर्यादा लक्षात ठेवा. हां, आता एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच्यावरती ऑलरेडी एक मी लेक्चर घेतलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. शब्द मर्यादा लक्षात घ्या. UPSCचा निगेटिव्ह मार्किंगवाला एक पॉईंट तुम्ही लक्षात घेतलाय का? ओके, तर ते मार्क्स तुम्हाला इथं मिळतील का नाही MPSCने अजून काय डिक्लेअर केलेलं नाहीये, परंतु त्यांनी शब्द मर्यादेला महत्त्व दिलंय. म्हणजे दिलेल्या शब्द मर्यादेपेक्षा जास्त किंवा दिलेल्या शब्द मर्यादेपेक्षा कमी जर का तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर त्याचा तुमच्या उत्तरावरती किंवा तुमच्या मिळणाऱ्या मार्कांवरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळं आत्ताच तयारी करून ठेवायची. जर का एखादा असं A4चं पेज असेल, A4चंच पेज असतं ना, मध्ये एक असा बॉक्स असेल, सॉरी मध्ये म्हणण्यापेक्षा दोन्ही बाजूने त्यांनी रिकामं सोडलंय, इथं काही लिहायचं नाही, तर या एका A4च्या बॉक्समध्ये तुमचे किती शब्द बसतायत, बरोबर, हे तुम्हाला आयडिया यायला पाहिजे. आणि मग सपोज 150 शब्दात उत्तर लिहायचं असेल तर मग A4ची किती पेजेस लिहायची, 200 शब्दात लिहायचं असेल तर किती, 250 शब्दात किती लिहायचं, मग 1100 ते 1200 निबंध लिहायचं असेल तर मग किती लिहायचं, याची सगळी रंगीत तालीम जी आहे तर ती तुम्हाला आत्ताच करावी लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मग आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. किंवा तुम्हाला मग नीती IAS मध्ये पर्सनल मेंटरशिपसाठी यावं लागेल. या तुमचे काही डाऊट्स असतील तर ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया, बरोबर. इथं काय PSIR मध्ये नकाशा आकृतीचं रेखांकन स्पष्ट असणं आवश्यक आहे, काढू शकता तुम्ही, काही डाऊट नाहीये. देश काढायचे असतील शेजारचे पाजारचे तुम्ही काढू शकता. तर हे थोडक्यात कोरा भाग ठेवायचा नाही वगैरे वगैरे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी इथं ज्या आहेत तर त्या सांगितलेल्या आहेत. आता पेपर 1 त्याचा कोड काय बघा, हे काय कोड भीड तुम्हाला ते नंतर लक्षात येऊ शकतं. पेपर 1 मधला सेक्शन 1 जो आहे किंवा भाग 1 जो आहे तर तो आहे राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण, पॉलिटिकल थिअरी अँड इंडियन पॉलिटिक्स. सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न पडला असेल तुम्हाला की मगाच्यापासून हे PSIR असं आपण म्हणतोय, पॉलिटिकल सायन्स म्हणतोय. हे पॉलिटिकल सायन्स म्हणजे नक्की आहे तरी काय? कोणाला आयडिया आहे का की पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय? तर पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्य या संस्थेचा शास्त्रीय पद्धतशीरपणे किंवा
सैद्धांतिकरित्या केलेला अभ्यास म्हणजे काय? पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्र. काय महत्वाचं आहे याच्यामध्ये? राज्य. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्टेट. हे लक्षात ठेवा. म्हणजे या पूर्ण 500 मार्कांसाठी आपल्याला राज्याचा अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. कशाचा अभ्यास करायचा आहे? राज्याचा. राज्य या संस्थेचा सैद्धांतिकरित्या पद्धतशीरपणे शास्त्रीय दृष्टीने केलेला अभ्यास म्हणजेच काय? पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्र. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा जो सगळा 500 मार्कांचा पेपर आपल्याला आहे, हा जो कुठं ना करायचा ना, हे एका शब्दासाठी करायचा आहे. मग राज्य अस्तित्वात आलं कसं? राज्याचे वेगवेगळे सिद्धांत कोणते? वेगवेगळ्या राजकीय विचारवंतांचं राज्यांबद्दलचं असलेलं मत काय? राज्य काय करतं, कसं कार्य करतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला याच्यामध्ये येत असल्याचं दिसून येत आहे. आता मग अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे राज्य आलं कुठून? साहजिक आहे, बरोबर. राज्य आलं कुठून? तर प्राचीन ग्रीक नगर राज्य. बघा, जगामध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाची सुरुवात जी आहे तर ती ग्रीकमधून झाली आहे, बरोबर. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डेमोक्रेसी वगैरे ते सांगितलं होतं, डेमोक्रेसी आणि रिपब्लिक मधला फरक. तर त्यावेळेस आपल्याला ग्रीक नगर राज्याचा उल्लेख आला होता. तर जगामध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाची सुरुवात जी आहे तर ती ग्रीकमधून झाली आहे, हे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे. झाली का ग्रीकमधून? झाली आहे. ग्रीकमधले जी छोटे छोटे राज्य होती तर त्याला पोलिस असं म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं त्याला? पोलिस. म्हणजे POLICE नव्हे, ते महाराष्ट्र पोलीस वेगळं. त्याला काय म्हटलं जायचं? पोलीस. POLIS. सिटी स्टेट किंवा मराठीत त्याला नगर राज्य असं म्हटलं जातं. तर याच नगर राज्यांचा अभ्यास करण्यासाठी पॉलिटिक्स नावाची संज्ञा जी आहे तर ती बाहेर आली. याला कधी कधी पॉलिटिकल सायन्स असंही म्हटलं जातं, कधी कधी त्याला पॉलिटिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. आपण जे करतो ते पॉलिटिक्स वेगळं, म्हणजे पक्ष फोडणं, एकमेकांवरती कुरघड्या करणं, चिखलफेक करणं, ते पॉलिटिक्स वेगळं. आणि हे पॉलिटिक्स जे आहे तर राज्य या संस्थेचा अभ्यास करतानाचं पॉलिटिक्स मात्र वेगळं, हे लक्षात ठेवा. ओके, हे समजलं, लक्षात आलं. हे ग्रीकमधले जी राज्य होती त्याला म्हटलं जायचं पोलीस. आणि या पोलीस या राज्याचा अभ्यास करण्यासाठी एका नवीन संकल्पनेचा उदय झाला. तर त्या संकल्पनेचं नाव आहे पॉलिटिकल सायन्स किंवा पॉलिटिक्स. त्याला पॉलिटिकल सायन्स सुद्धा असं म्हटलं जातं. हा जो टर्म आहे किंवा ही जी टर्म आहे किंवा ही जी संकल्पना आहे तर ती कुणी डेव्हलप केली आहे? कुणी डेव्हलप केली याच्याबद्दल काय आयडिया? तर ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल हा प्राचीन राजकीय अभ्यासक आहे. ही तुम्हाला हायरार्की माहिती आहे का? सॉक्रेटिस, त्याच्यानंतर येतो प्लेटो आणि मग त्याच्यानंतर आपला ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलने काय केलं माहिती आहे का? ॲरिस्टॉटलने प्राण्यांचं पण वर्गीकरण केलंय आणि ॲरिस्टॉटलने मनुष्य प्राण्यांचं पण वर्गीकरण केलंय. कोण राजा होईल, कोण प्रजा होईल, कोण सैनिक असेल, कोण गुलाम असेल, हे वर्णन या पठ्ठ्याने गेले. म्हणजे त्याने प्राणी सुद्धा डिवाइड केलेले आहेत सायन्समध्ये आणि त्यांनी समाजामधले जे मनुष्यरूपी प्राणी आहेत तर ते सुद्धा डिवाइड केलेले आहेत. तर ह्या ॲरिस्टॉटलनं पॉलिटिक्स नावाची संकल्पना आहे तर ती शोधून काढलेली आहे. त्याच्यामुळं ह्या ॲरिस्टॉटलला पॉलिटिकल सायन्सचा जनक असं म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलं असेल की प्लेटोला सुद्धा राज्यशास्त्राचा जनक म्हटलं जातं, परंतु प्लेटोला पॉलिटिकल फिलॉसॉफी, राजकीय तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखलं जातं. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, हा जो ॲरिस्टॉटल होता तर प्लेटोचा शिष्य होता. आता हे डिटेलमध्ये आपण कुठं पाहू, ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल बॅचला सुरुवात करूया तर हे डिटेलमध्ये सगळे थिंकर जे आहेत, वेस्टर्न थिंकर्स आहेत, हे तुम्हाला मी तिकडे डिटेलमध्ये सांगतो. तर प्लेटोचा शिष्य आहे ॲरिस्टॉटल आणि या ॲरिस्टॉटलला पॉलिटिकल सायन्सचा जनक म्हटलं जातं आणि प्लेटोला पॉलिटिकल फिलॉसॉफी, राजकीय तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखलं जातं. हे समजलं आता पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय? जर का तुम्हाला कोणी विचारलंच बाबा तुझा PSR ऑप्शनल आहे तर मला सांग पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, तर राज्य नावाच्या संस्थेचा शास्त्रीय किंवा पद्धतशीरपणे किंवा सूत्रबद्ध पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे काय? राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स. आणि आत्ता पुणे युनिव्हर्सिटीतल्या पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटचं नाव अगोदर काय होतं? पॉलिटिकल सायन्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. आता त्याने नाव बदलले, आता झालंय ते पॉलिटिक्स. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही याला पॉलिटिक्स सुद्धा म्हणू शकता किंवा याला पॉलिटिकल सायन्स सुद्धा असं म्हणू शकता. इट्स युअर ओन चॉईस. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. फक्त
राज्यशास्त्र म्हणजे काय जर सांगायचं झालं तर राज्य नावाच्या संस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो असाच नाही करायचा मग. ओके, तो असाच नाही करायचा. तो कसा करायचा आहे? सूत्रबद्ध पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने किंवा मग पद्धतशीरपणे. बरोबर. ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करतो तर त्यावेळेस राज्य म्हणजे महाराष्ट्र नसतं किंवा राज्य म्हणजे कर्नाटक नसतं, राज्य म्हणजे उत्तर प्रदेश नसतं. त्यावेळेस राज्य म्हणजे एखादा देश कन्सिडर केला जातो. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण ह्या PSRचा अभ्यास करू तर राज्य म्हणजे असेल भारत, राज्य म्हणजे असेल श्रीलंका, ओके, राज्य म्हणजे असेल नेपाळ. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आपण ज्यावेळेस भारताचा अभ्यास करू, भारताच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करू, मग त्यावेळेस राज्य म्हणजे मग महाराष्ट्र, मग कर्नाटक, ओके, मग आंध्र प्रदेश, तेलंगणा, हे असं आहे. बरोबर. तर याचा सगळ्याचा अभ्यास जो आहे तर तो आपल्याला तिथं करायचा आहे. बरोबर. आता राजकीय सिद्धांत म्हणजे काय? पहिलाच आपला तो सिलेबसचा टॉपिक आहे राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन. राजकीय सिद्धांत म्हणजे विविध संकल्पनांचा सैद्धांतिकदृष्ट्या केलेला अभ्यास. ओके. स्वतंत्र, लोकशाही, राज्याचं स्वरूप, राज्याच्या सत्तेचं स्वरूप याचा आपल्याला सैद्धांतिकरित्या अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे? राजकीय सिद्धांताचा अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये अर्थ आणि दृष्टिकोन हे मी काय केले तुम्हाला मराठीत पण दिले आणि खाली इंग्लिशमध्ये पण दिले. मग राज्याचे सिद्धांत कुठले कुठले आहेत? मग उदारमतवादी, नवउदारमतवादी, मार्क्सवादी, बहुलतावादी, उत्तर वसाहतिक आणि स्त्रीवादी. जर का तुम्ही स्त्रीवाद्यांबद्दल विचारायला गेला की सांगा राज्य म्हणजे काय, तर ते म्हणतील, स्त्रीवादी काय म्हणतात? राज्य हे स्त्रियांचं शोषण करणारी संस्था आहे. ओके. हॅना अरंट ही लेटेस्ट एक फेमिनिस्ट थिंकर आहे. हे तुम्ही ऐकलंच असेल आणि हे तुम्हाला चांगल्या डिटेलमध्ये कोर्समध्ये सांगितलं जाईल. हे स्त्रीवाद्यांचं मत आहे. ओके. उत्तर वसाहतिक, पोस्ट कॉलोनियल कसं होतं राज्य, प्लुरलिस्ट काय म्हणतात, मार्क्सिस्ट काय म्हणतात, न्यू लिबरल आणि लिबरल, ह्या काही काय आहेत? राज्याचे सिद्धांत आहेत. म्हणजे यांचं राज्याबद्दलचं मत, त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. दुसरे कन्सेप्ट आहे जस्टिस, न्याय. मग त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी पर्टिक्युलर एक थिंकर दिलाय, रॉल्स, जॉन रॉल्सच्या न्यायाचा सिद्धांत, आणि त्याच्या मग समूहलक्षी टीका यांच्या विशेष संदर्भासह न्यायाची संकल्पना, व्हॉट इज जस्टिस. मग त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ओके. रॉल्सची थेरी अभ्यास. हां, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का UPSC प्रश्न विचारला UPSCने तर UPSC हे 2-3 टॉपिक एकत्र करेल. MPSC कसा प्रश्न विचारू शकते? जॉन रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत सांगा किंवा स्पष्ट करा, संपला विषय. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतोय, हे अवघड आहे ना, हे सोपं आहे ना, तुम्ही अवघड करण्याचा प्रयत्न करताय. हे बेसिक तर करून ठेवा. बघा, पहिल्यांदा काय करायचं तुम्ही? ओके, न्याय म्हणजे काय? आता हे तुम्हाला कुठं सापडेल? इयत्ता 11वी NCERT. ओके. पॉलिटिकल थिअरी आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, ह्या दोन NCERT जर का केले नसते तर माझ्या युट्यूब चॅनलवरती त्या मी मराठीत केले, ते एकदा पाहून घ्या. ओके. न्याय म्हणजे काय? हे झाला, हा एक झाला. दुसरा पॉईंट कुठला आहे? रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत. अजून एक आहे. बरं, याच्यावरती एक टीका झाली आहे, समूहलक्षी टीका. अजून एक याच्यावरती प्रश्न बनतोय. झाले 3 प्रश्न तर तुमचे इथंच बनतात. UPSCने जर का प्रश्न विचारत असेल तर UPSC हे 3 टॉपिक एकत्र करून एक प्रश्न विचारू शकते. म्हणजे UPSC काय करते? सोप्याचा अवघड करते. आपण MPSCचा पहिला अटेम्प्ट आहे, त्याच्यामुळे जे सोपं आहे तर त्याला सोप्याच पद्धतीने आपण ट्रीट करूया. ओके. त्याच्यासाठी हा सिलेबस डिकोड करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आहे इक्वॅलिटी. इक्वॅलिटीमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? कुठल्या प्रकारची इक्वॅलिटी आहे? सामाजिक, राजकीय, आर्थिक. बरोबर. त्याच्यानंतर समानता आणि स्वातंत्र्य यांच्यामधील संबंध आणि सकारात्मक कार्यवाही, अफर्मेटिव्ह ॲक्शन, रिझर्वेशन तुमचं तिथे येतं बघा त्या अफर्मेटिव्ह ॲक्शनमध्ये. ओके. तर त्याचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. समानता, इक्वॅलिटी, त्याच्यामध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक. हे कुठं लिहिले? हे राजकीय, सामाजिक, समानता हे कुठं लिहिले? काय आठवतंय का? राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये हे आहे की नाही? फक्त हे आर्थिक स्वातंत्र्य आहे ना, हे प्रिॲम्बलमध्ये नाही आहे. बाकी सगळी स्वातंत्र्य जे आहेत तर ते तुम्हाला इथं दिलेली आहेत. बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे? समानता आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये काय संबंध लागतोय का? तर लागतोय. तो तुम्हाला कधी समजेल? ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल. बरोबर. तर या दोन्हीमधलं रिलेशन जे आहे तर ते आपल्याला तिथं पाहायचं आहे. त्याच्यानंतर येतात हक्क, राईट्स. राईट्स महत्त्वाचे आहेत का? आहेत. आता राईट्स म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर काय येईल? फंडामेंटल राईट्स, कलम 12 ते 35. परंतु त्याच्या अगोदरचा एक भाग आहे. काय आहे? राईट्स, मिनिंग अँड थिअरीज, अर्थ आणि सिद्धांत. मग हक्काचे वेगवेगळे प्रकार आहेत, नॅचरल राईट्स वगैरे वगैरे. मग मानवी हक्काची संकल्पना, ओके, कन्सेप्ट ऑफ ह्युमन राईट्स मग कशी आली, कुठून आली, मग त्याचं काय प्रयोजन आहे, हे सगळ्यांचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. लोकशाही. लोकशाहीमध्ये महत्त्वाचं कोण असतं? पीपल. आणि रिपब्लिकमध्ये महत्त्वाचं कोण असतं? इंडिव्हिज्युअल सिटीजन. हे लक्षात ठेवा. याच्यावरती ऑलरेडी एक लेक्चर आपण घेतलेलं आहे, ते जर का तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्याच्यामध्ये अभिजात आणि आधुनिक सिद्धांत लोकशाहीचे. क्लासिकल, अभिजात म्हणजे क्लासिकल, आणि कंटेम्पररी म्हणजे समकालीन.
लोकशाहीची निरनिराळी प्रारूपे म्हणजे प्रकार, त्याच्यामध्ये प्रातिनिधिक लोकशाही आहे, पार्टिसिपेटरी म्हणजे सहभागी, आणि विमर्शकारी म्हणजेच डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी. तर याचा जो आहे तुम्हाला तिथं अभ्यास करायचा आहे. हे तुम्हाला क्लासमध्ये अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल या भाषेत समजावून सांगितलं जाईल, त्याच्याबद्दल कुठलाही डाऊट नाहीये. त्याच्यानंतर काय आहे, सत्तेची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ पॉवर. त्याच्यानंतर हेजिमनी, वैचारिक धुरीणत्व, विचारप्रणाली आणि अधिमान्यता, आयडियोलॉजी अँड लेजिटिमसी. ह्या 3 वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या स्पष्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. राजकीय विचारप्रणाली, त्याच्यामध्ये मग उदारमतवाद आहे, समाजवाद, मार्क्सवाद, फॅसिझम, गांधीवाद आणि स्त्रीवाद. वरती जे तुम्हाला सांगितलं तर ते राज्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचे आहेत, आणि इथं एक विचारप्रणाली म्हणून, आयडियोलॉजीज म्हणून आपल्याला या सगळ्या संकल्पनाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर 2 महत्त्वाचे टॉपिक जे आहेत तर ते तुम्हाला इथे दिसत आहेत. पहिला आहे भारतीय राजकीय विचारधारा. बरोबर. याच्यामध्ये धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, बौद्ध परंपरा, आणि मग भारतातले पॉलिटिकल थिंकर सर सय्यद अहमद खान, अरविंदो, गांधीजी आणि B.R. आंबेडकर, M.N. रॉय. ओके. किती आहेत? 3 आणि 2 5. हे 5 इंडियन पॉलिटिकल थिंकर आहेत. आणि मग खाली वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर. वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरच्या अभ्यासाशिवाय PSIR कंप्लीट होऊच शकत नाही, हे लक्षात ठेवा. जर का तुम्हाला कोणी सांगत असेल याच्यावरती प्रश्न येत नाहीत मग अभ्यास करू नका, जर का असं कोण म्हणत असेल तर त्या क्लासलाच जाऊ नका, मी सांगतो. कारण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये प्लेटो, सॉक्रेटिसचा काय आपल्याला अभ्यास नाहीये, अरिस्टॉटल आहे, मॅकियावेली, हॉब्स, लॉक, J.S. मिल, मार्क्स आहे, ग्रामसी, हना अरेंट. हे ग्रामसी, हना अरेंट हे लेटेस्टवाले आहेत, आणि हे जरा थोडंसं अगोदरचे आहेत. बरोबर. म्हणजे जर का डिवाइड करायचं झालं ढोबळमानानं एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न, असं आपण डिवायडेशन करू शकतो आपल्या भाषेत. तसंच आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. परंतु प्लेटोचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं सॉक्रेटिसबद्दल माहीत असायला पाहिजे. अलग लक्षात. सोफिस्ट विचारप्रणाली ऐकले का, त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहीत असलं पाहिजे. जर का ते माहीत नसेल तर मग प्लेटोचा अभ्यास करण्यात काय गरज नाही, कारण हे सगळे इंटर रिलेटेड आहेत. हा अरिस्टॉटल जो आहे तर या प्लेटोचा शिष्य आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला मागं जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. हे काय त्रिकलाबाधित सत्य आहे, आणि ते तुम्हाला मागं नेऊन अभ्यास करून घेतला जाईल. ओके. हे झालं सेक्शन ए. त्याच्यानंतर सेक्शन बी आहे पेपर 1 मधला, भारतीय शासन आणि राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे, एकच मिनिट. तर पेपर 1 मधला सेक्शन 2 जो आहे, तर सेक्शन 2 मध्ये आपल्याला भारतीय शासन आणि राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, त्याला आपण काय म्हणतो IGP शॉर्टकटमध्ये. ओके. शॉर्टकट आहे तो. त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रवाद, इंडियन नॅशनलिझम, मग त्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याची राजकीय व्यूहरचना कशी होती, घटनावाद ते लोकसत्याग्रह, असहकार चळवळ असेल, नागरी कायदेभंग, लढाऊ आणि क्रांतिकारी चळवळी, शेतकरी आणि कामगार चळवळी. हा जरा थोडासा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा टॉपिक वाटतोय, याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला क्लासमध्ये आपण सांगूयाच. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय चळवळीवरील दृष्टिकोन, उदारमती दृष्टिकोन काय म्हणतो, समाजवादी, मार्क्सवादी, मूलगामी मानवतावादी आणि मग दलित. तर हे सगळे जे दृष्टिकोन आहेत तर त्याचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. हा सिलेबस थोडासा आपल्या GSला मॅच होतोय आणि लक्ष्मीकांतला पण मॅच होतोय. त्याच्यामध्ये अजून काय महत्त्वाचा टॉपिक आहे, भारताच्या संविधानाची निर्मिती प्रक्रिया. हे सगळ्यांनाच माहिती आहे, याच्याबद्दल काही चर्चा करायची गरज नाही. ब्रिटिश शासनाचा वारसा, विभिन्न राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन काय काय होते ते आपल्याला तिथं अभ्यासायचे आहेत. मग येतो अतिशय आपला महत्त्वाचा प्रिय टॉपिक, भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये मग प्रियांबल आहे, मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्व, संसदीय प्रणाली, सुधारणा, न्यायिक पुनर्विलोकन आणि घटनेचं बेसिक स्ट्रक्चर. हे काय शिकवायचं तर मला वाटतं काय ह्याला गरजच नाही पडणार, हे आपण केलंय कधीतरी. केले म्हणण्यापेक्षा हे केल्याशिवाय पॉलिटिक्सचा अभ्यास सुरू होत नाही. त्याच्यामुळे या टॉपिकला तुम्ही नोन आहात, त्याच्याबद्दल काही जास्त कष्ट किंवा एफर्ट्स घेण्याची गरज नाही. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे हा, आणि हा सुद्धा आपण केलाय. कुठला टॉपिक आहे बघा हा, संघ आणि राज्य शासनाची प्रमुख अंगे. मग त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी डिवायडेशन केले A आणि B. बरोबर. त्याच्यामध्ये संघ सरकारची प्रमुख अंगे आणि मग राज्य शासनाची प्रमुख अंगे. त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, सर्वोच्च न्यायालयाची परिकल्पित भूमिका आणि प्रत्यक्ष कामकाज. मग येतं त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण शासनाच्या अंगांचा अभ्यास करतो, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, उच्च न्यायालय, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ. तर या 3 महत्त्वाच्या संस्थांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. हा अभ्यास तुम्हाला GS 2 साठी
आणि प्रीसाठी ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीचा अभ्यास कराल तर उपयोगी ठरणार आहे. मग येतं तळागाळातील लोकशाही, ग्रासरूट्स डेमोक्रेसी म्हणजेच काय, पंचायत राज. 73 आणि 74 घटना दुरुस्ती 1992 लागू झाली 1993. कुठला भाग, कुठलं परिशिष्ट ऍड केलं, काय झालं, त्याचं महत्त्व काय आहे, संबंधित समित्या कोणत्या, या सगळ्या घटकांचा अभ्यास जो आहे तर आपल्याला या तळागाळातील लोकशाही या टॉपिक अंतर्गत करायचा आहे. म्हणजेच काय, पंचायत राज आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्याच्याबद्दल काही एवढं जास्त टेन्शन घ्यायची मला गरज नाही वाटत, त्याच्यामुळं आपण ते करून घेऊया. संवैधानिक संस्था आणि आयोग, आता याच्यात जेवढे आयोग सांगितले सुरुवातीला आपण तेवढेच आयोग करणार आहोत. आणि जर का एखादा आयोग चर्चेत असेल मग त्याचं एक्स्ट्राची माहिती आपण घेऊया. पहिल्यांदा त्यांनी सांगितले निवडणूक आयोग, कॅग, वित्त आयोग, UPSC, त्याच्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती म्हणजे जनजाती, महिला, मानवाधिकार, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय, हे एवढे आयोग आहेत. ह्याच्यामध्ये पहिला झालं तर हा महिला आयोग, मानवाधिकार आयोग आणि तर हे दोन जे आयोग आहेत तर ते बिगर संविधानिक नॉन कॉन्स्टिट्युशनल आहेत आणि बाकीचे सगळे संविधानिक संस्था आहेत. याच्यासाठी वेगळी डेडिकेटेड आर्टिकल जे आहेत तर ती भारताच्या राज्यघटनेत तुम्हाला पाहायला मिळतील. तर या घटकाचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. हे तुम्हाला लक्ष्मीकांतमधून कव्हर होते. ओके, समजलं? चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर संघराज्यवाद, फेडरलिझम, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे आहे, संविधानिक तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत, केंद्र राज्य संबंधाचं बदलतं स्वरूप, एकात्मवादी प्रवृत्ती आणि प्रादेशिक आकांक्षा, आंतरराज्य विवाद, त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे. मग दुसरा एक टॉपिक आहे नियोजन आणि आर्थिक विकास, त्याच्यामध्ये नेहरूवादी गांधीवादी दृष्टिकोन, नियोजन आणि सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, हरित क्रांती, जमीन सुधारणा, कृषक संबंध उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा म्हणजे 1991. काय झालं, कसं झालं, कारण काय, लक्षणं काय, या सगळ्याचा अभ्यास थोडक्यात पॉलिटीच्या दृष्टीने आपल्याला तिथं करायचा आहे. त्याच्यानंतर मग भारतीय राजकारणातील जात, धर्म आणि वांशिकता, हे लक्षात ठेवा. काय आहे, कास्ट, रिलिजन अँड इथनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स, ह्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात. जात, धर्म आणि वांशिकता. मार्क काय म्हणला होता, धर्म ही अफूची गोळी आहे का, आता ते प्रूव्ह व्हायला लागले. त्याच्यामुळं याचा अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणजे हे फॅक्टर भारताच्या राजकारणात किती महत्त्वाची भूमिका पार पाडतायत हे मी सांगायची गरज नाही पडली पाहिजे. कारण जर का तुम्ही सोसायटीत समाजामध्ये उघड्या डोळ्याने फिरत असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. राज्य काय करतं तुम्हाला माहिती आहे का, आपण जे म्हटलो ना राज्य या संस्थेचा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र. राज्य काय करतं, राज्य समाजाच्या वतीने समाजासाठी राज्य सार्वजनिक स्वरूपाचे आणि सर्वांना मान्य असणारे किंवा बंधनकारक असणारे निर्णय घेतं. काय करतं, कायद्याची निर्मिती कोण करतं, राज्य. आणि ह्या राज्यामध्येच हे जे घटक आहेत ना, जात, धर्म आणि वांशिकता, यांची भूमिका काय असते किंवा ही कोणती भूमिका पार पाडतात याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. मग आहे पक्ष प्रणाली, तुमच्या सर्वांचा आवडता टॉपिक. पक्ष कसे फुटतात, राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय, प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, राष्ट्रीय पक्ष किती आहेत, प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी कुठला क्रायटेरिया आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ओके, पक्षाची विचार प्रणाली काय आहे, सामाजिक पाया काय आहे, आघाडी आणि युत्यांचं राजकारण काय आहे, दबाव गट काय असतात, निर्वाचक वर्तनाची प्रवृत्ती काय असते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इलेक्शनला वोटिंग करायला जाता त्यावेळेस तुम्ही कुठल्या विचारानं वोट करता, का करता, ठराविक पक्षालाच का करता, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. कायदे निर्मात्यांच्या सामाजिक आर्थिक रूपरेखातील बदल, याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कायद्याची निर्मिती कोण करतं, भारताची संसद. संसदेमध्ये कोण असतं, आपण दिलेले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी. म्हणजे कायद्याची निर्मिती इनडायरेक्टली आपण करतो असं म्हणायला काय हरकत नाही ढोबळमानाने. ओके, तर ह्या कायदे निर्मात्यांच्या सामाजिक आर्थिक रूपरेखातील बदल, म्हणजे सपोज काही लोकप्रतिनिधी शहरी भागातील असतील तर त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, किंवा काही आपले जे प्रतिनिधी आहेत तर ते ग्रामीण भागातले असतील मग त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, तर याचा तिथं आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. मग सोशल मुवमेंट्स इन इंडिया, ह्याच्यात थोडासा आपल्याला महाराष्ट्राचा पण अभ्यास करावा लागेल कारण आपण MPSC देतोय. नागरी स्वातंत्र्य आणि मानवी हक्क चळवळी, महिलांच्या चळवळी आणि पर्यावरणवादी चळवळी. हे महिलांच्या चळवळी आणि पर्यावरणवादी चळवळी सध्या दोन चर्चेचा विषय आहेत. ओके, मानवी हक्क जगाच्या दृष्टीने सुद्धा चर्चेचा विषय आहे. नागरी स्वातंत्र्य याचं महत्त्व थोडंसं कमी आहे, म्हणजे महत्त्व कमी आहे म्हणजे आत्ता मी सांगतोय करंट सिच्युएशनला. मानवी हक्क, महिलांच्या चळवळी आणि पर्यावरणवादी चळवळी, तर याचा तिथं आपल्याला
अभ्यास जो आहे तर करावाच लागणार आहे. समजतंय? आलं लक्षात? बरोबर. तर हा पेपर 1 झाला. आता पेपर 2 पाहूया. पेपर 2 तुलनात्मक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. बरोबर. इथे काय तुम्हाला विचारवंत वगैरे नाही आहेत. इथे काही थिअरीज आहेत. बरोबर. काही अप्रोचेस आहेत, काही पर्स्पेक्टिव्ह आहेत. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याला काय म्हटलं जाते? कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशन. बरोबर. इथे बघा काय काय आहे ते. तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र हा भाग ए आहे पेपर 1 चा. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे तुलनात्मक राज्यशास्त्र. ह्या तुलनात्मक राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे? मुख्य दृष्टिकोन कोणते? राजकीय अर्थशास्त्र, राजकीय समाजशास्त्र परिप्रेक्ष्य आणि तुलनात्मक पद्धतीच्या मर्यादा कोणत्या आहेत? ओके. सर्वप्रथम सुरुवात कुठून होईल? तुलनात्मक राज्यशास्त्र म्हणजे काय हे जास्त गरजेचं आहे. इथं नावातच आहे ना तुलना करायची कशाची तरी. बरोबर का? तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या 4 घटकांच्या महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे. बघा, तुलनात्मक परिप्रेक्ष्यामध्ये राज्य काय करते? राज्य कुठं असते? बघा, कधी कधी भांडवलवादी राज्य असते, समाजवादी असते. अर्थशास्त्रातील राज्यांची वैशिष्ट्ये आणि बदलतं स्वरूप. समाजवादी आहे की भांडवलवादी आहे किंवा कम्युनिस्ट आहे किंवा मग मिक्स्ड टाईप ऑफ इकॉनॉमी आहे किंवा राज्याचं स्वरूप आहे. तर त्याचा अभ्यास जो आहे तर आपल्याला इथं करायचा आहे. त्याच्यानंतर प्रतिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण. आता प्रतिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण हे म्हटल्या त्याच्यामध्ये राजकीय पक्ष येतात. ओके. प्रगत औद्योगिक आणि विकसनशील समाजातील दबाव गट आणि सामाजिक चळवळी याचा जो आहे तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये पुढचा टॉपिक आहे आपला जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, विकसित आणि विकसनशील समाजाकडून मिळणारे प्रतिसाद. म्हणजे जे विकसनशील देश आहेत भारतासारखे तर त्यांच्याकडून जागतिकीकरणाला कसा प्रतिसाद मिळतोय किंवा अमेरिकेसारखे जे विकसित देश आहेत तर त्यांच्याकडून जागतिकीकरणाला कसा प्रतिसाद मिळतोय तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला हे माहित पाहिजे की जागतिकीकरण म्हणजे काय. जर का ढोबळमानाने तुम्हाला व्याख्या सांगायची झाली की काय जागतिकीकरण म्हणजे, कनेक्ट लोकल थिंग्स टू ग्लोबल. आलं का लक्षात? म्हणजे ज्या प्रादेशिक गोष्टी आहेत तर त्या जागतिक गोष्टीशी कनेक्ट करणं यालाच आपण काय म्हणतो? ढोबळमानाने व्याख्या सांगतोय तर त्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतोय. ओके. आपण म्हणतो की जागतिकीकरण झाल्यामुळे देशातल्या सीमा ज्या आहेत तर त्या नष्ट झालेल्या आहेत. ओके. म्हणजे वसुधैव कुटुंबकम, ना लोकात सीमा राहिलेत ना देशात राहिलेत, त्याच्यामुळे आपण सगळे एक आहोत अशी जी भावना निर्माण होते तर त्याच्या पाठीमागं जागतिकीकरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अमेरिकेत जर का आयफोन लॉन्च होणार असाल तर भारतातून आपण प्री बुकिंग करू शकतो ना. हे कशामुळे शक्य झाले? जागतिकीकरणामुळे. आता ते म्हणाल डिजिटलायझेशनमुळे झाले. डिजिटलायझेशन तर जागतिकीकरणाचाच एक भाग आहे. येते लक्षात? पुढचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील दृष्टिकोन. त्याच्यामध्ये मग आदर्शवाद आहे, वास्तववाद, मार्क्सवाद, कार्यात्मक आणि व्यवस्था सिद्धांत याचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. मग आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रमुख संकल्पना कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यामध्ये बघा, हा थोडासा महत्त्वाचा टॉपिक आहे. राष्ट्रीय हित, बरोबर, सुरक्षा आणि सत्ता, सिक्युरिटी आणि पॉवर, सत्तेचं संतुलन, प्ररोधन, डेटरन्स, त्याच्यानंतर राष्ट्रातील कर्ते आणि सामूहिक सुरक्षा, जागतिक भांडवलवादी अर्थशास्त्र आणि जागतिकीकरण. तर आंतरराष्ट्रीय संबंधातील या प्रमुख संकल्पना आहेत. ओके. नॅशनल इंटरेस्ट किती महत्त्वाचा आहे आजच्या घडीला हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये जे वॉर लाईक सिच्युएशन क्रिएट झाली होती तर त्यावेळेला आपण भारतीय म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलो होतो. तिथं कुठलाही विरोधी पक्षनेता बोलत नव्हता की नका नका असं काय करू नका. ओके. तिथं नॅशनल इंटरेस्ट येतं. ओके. राष्ट्रीय हित सर्वप्रथम महत्त्वाचं येतं. सुरक्षा आणि सत्ता. ओके. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सिक्युरिटी आणि पॉवर. सगळं जे चाललंय तर हे याच्यासाठी चाललंय. सगळ्यांना सत्ता पाहिजे. सत्ता मिळाल्यानंतर ती सिक्युअर किंवा त्याला सुरक्षा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. दॅट्स इट. म्हणजे अमेरिका जी आता सध्या युक्रेन आणि इस्रायल आणि काय आपला इराणमध्ये जी ह्याची बाजू घेते इस्रायलची तर त्याची कारणं काय आहेत हे इच अँड एव्हरी पर्सन नो. बरोबर का? काय करायचं आहे त्यांना, तिथं काय चाललंय सगळं, किंवा इस्रायल जे इराणवरती हल्ला करते त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत हे सगळं कशासाठी चाललंय? सिक्युरिटी आणि सत्ता या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर तुमच्याकडे जर का पॉवर असेल तर तुम्हाला कोणी हात नाही लावणार आणि तुमच्याकडे जर का सिक्युरिटी चांगली स्ट्रॉंग असेल तुम्हाला सत्ता आपोआप मिळू शकते. को रिलेट करणाऱ्या दोन गोष्टी आहेत. बॅलन्स ऑफ पॉवर, सत्ता संतुलनाचं तत्व. म्हणजे भारताचा जर का विचार करायचा झाला तर भारतात न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे तिघं तुम्हाला एकाच लेवलला दिसतील. ओके. याला आपण काय म्हणतो?
हे सत्ता संतुलनाचं तत्व आहे. हे संविधानाचं सांगितले. कुणालाही इथं जास्तीचे अधिकार जे आहेत तर ते देण्यात आलेले नाहीत. पुढचा टॉपिक आहे आपला, हे बदलते आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्थेमधले 3 टॉपिक आहेत. महासत्तांचा उदय, रणनीती, विचार प्रणाली, हे सगळं त्याच्यातच आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची उत्क्रांती. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत तर त्या येत आहेत. पहिली ब्रेटन वूड ते जागतिक व्यापार संघटना, 1995 जागतिक व्यापार संघटना आली. समाजवादी अर्थशास्त्र आणि मग परस्पर आर्थिक सहाय्यता परिषद. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची तिसऱ्या जगाची मागणी, जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्था. तिसरं जग म्हणजे ह्याच्यात सगळे विकसनशील कंट्री येतात. त्याच्यामध्ये आफ्रिका आणि आशिया या 2 प्रदेशातील गरीब, मागासलेल्या आणि पिछाडलेल्या देशांचा समावेश तिसऱ्या जगात होतोय. ही खूप मोठी पॉवर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तिसरं जग जर का निर्माण झालं तर बघा, हे सगळ्यात जास्त लोकसंख्या 2च खंडात आहे. लक्षात, हे तिसरं जग आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढं संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन, त्याचा आपल्याला तिथं थोडक्यात नाही डिटेलमध्ये अभ्यास करायचा संयुक्त राष्ट्राचा. मग त्याची अपेक्षित भूमिका काय आहे, प्रत्यक्ष नोंद, विशेषकृत संयुक्त राष्ट्र अधिकारने ध्येय कार्य काय असेल ते, आणि संयुक्त राष्ट्राच्या सुधारणेची गरज. सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारत असावा की नसावा याचा सुद्धा आपल्याला अभ्यास तिथे करायचा आहे. मग आपल्याला कोण विरोध करतंय, मग चायनाचं मत काय आहे, मग अमेरिकेचं मत काय आहे, आपल्या बाजूने कोण आहे, आपल्या विरोधात कोण आहे, कशी तिथली धोरणं हलतात, सूत्र बदलतात, याचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. मग येतो टॉपिक जागतिक राजकारणाचं प्रादेशिकीकरण. कसं काय प्रादेशिकीकरण झाले, ज्या प्रादेशिक संस्था आणि संघटना आहेत, फॉर एक्झाम्पल कुठल्या कुठल्या, युरोपियन युनियन, एशियन, अपेक, आर्क आणि नाफ्ता, ह्या ज्या प्रादेशिक संघटना आहेत ना, तर ह्या जगाच्या राजकारणावरती आपली एक वेगळी छाप सोडायला लागल्यात. म्हणजे या संघटना जगाच्या राजकारणाला डायव्हर्ट करायला लागल्यात. त्याच्यामुळं या संस्था आणि संघटनाची भूमिका आत्ता सध्या जगाच्या राजकारणामध्ये अन्योन्यसाधारण आहे. तर त्या संस्था आणि संघटनाचा अभ्यास जो आहे तर आपल्याला इथं करायचा आहे. त्याच्यानंतर आहे समकालीन जागतिक चिंता विषय. कुठले कुठले आहेत, लोकशाही, मानवी हक्क, पर्यावरण, लिंगभेद, न्याय, दहशतवाद आणि आण्विक वृद्धी. म्हणजे इस्रायल वर्सेस इराण हा जो वाद आहे ना तो याच्यावर नाही बघा. न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन, इस्रायल काय म्हणते, इराण जे आहे तर ती अण्वस्त्राची निर्मिती करत आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला धोका आहे. त्याच्यामुळं इस्रायलने जे आहे तर ते इराणवरती हल्ले गेलेत. बरोबर, याचा आपल्याला तिथं अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. तर पेपर 2 मधला हा सेक्शन 1 आहे आणि मग त्याच्यानंतर जो येतो पेपर 2 मधला सेक्शन 2, तिथं आपल्याला काय करायचं आहे, भारताचं परराष्ट्र धोरण. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय काय येते, इंडिया अँड द वर्ल्ड. त्याच्यामध्ये काय येईल, भारतीय परराष्ट्र धोरण, इंडियाज फॉरेन पॉलिसी. त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण निर्धारक घटक कुठले, धोरण निश्चितीच्या संस्था कोणत्या, त्याच्यातलं सातत्य आणि बदल कसे कसे झालेले आहेत. म्हणजे 1950ला 1947 ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपले बाहेरच्या देशांबरोबरचे संबंध कसे होते आणि आत्ता 2025 मध्ये संबंध कसे असतील याचा अभ्यास जो आहे तर आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे विविध टप्प्यांवरील अलिप्तता चळवळीतील भारताचं योगदान आणि सध्याची भूमिका. नॉन अलाइनमेंट मूवमेंट. आत्ता भारत कुणाचीच बाजू घेत नाही, त्याचं कारण म्हणजे हे नॉन अलाइनमेंट मूवमेंट. हे लक्षात ठेवा. तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरोबर, इन डिटेलमध्ये करायचा आहे. मग त्याच्यानंतरचा टॉपिक येतो भारत आणि दक्षिण आशिया, इंडिया अँड साऊथ आशिया. आता तुम्ही म्हणणार सिलेबस सांग ना, बुक लिस्ट कधी. ओके, बुक लिस्ट तुम्ही या इथं नीती आयोगला तुम्हाला प्रत्येक टॉपिकनुसार जी बुक लिस्ट आहे तर ती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करूया. बरोबर, इथं थोडंसं आपण सिलेबसमध्येच इन डिटेलमध्ये बोलूया. बुक लिस्ट तुम्हाला इथं या आणि ती बुक लिस्ट सांगितली जाईल. ओके, भारत आणि दक्षिण आशियामध्ये काय काय करायचं आपल्याला, प्रादेशिक सहकार, सार्क मागील कामगिरी आणि त्यापुढील भवितव्य, मुक्त व्यापार क्षेत्र आणि दक्षिण आशिया, आणि भारताचं पूर्वेकडे पहा धोरण, इंडियाज लुक ईस्ट पॉलिसी. ओके, आता काय झाली ती ऍक्ट ईस्ट, पूर्वेकडे पहा आणि कृती करा. तर त्याचा सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. मग प्रादेशिक सहकारातील अडथळे, नदी पाणी वाटप विवाद, अनधिकृत सीमा स्थलांतर वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्याच्यानंतर भारत आणि दक्षिण विश्व, त्याच्यामध्ये मग आफ्रिकन देश येतात काही, लॅटिन अमेरिकन. बघा, आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन आणि आशियाई कंट्री हे तिसऱ्या जगातील देश आहेत. यांच्याशी संबंध म्हणजे नावाची मागणी आणि जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटीतील नेतृत्वाची भूमिका ती आपल्याला तिथं अभ्यासायची आहे.
भारत आणि सत्तेची जागतिक केंद्र, त्याच्यामध्ये USA, युरोपियन युनियन, चीन, जपान, रशिया याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग ह्याच्याबरोबर भारताचे संबंध कसे आहेत ते जाणून घ्यायचं आहे. भारत आणि संयुक्त राष्ट्र व्यवस्था, त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतता प्रस्तावनेच्या प्रयत्नातील भारताची भूमिका काय आहे. सुरक्षा परिषदेमध्ये कायम जागेची मागणी भारताने केलेली आहे. म्हणजे जे सिक्युरिटी काउन्सिल आहे तर तिथं आम्हाला परमनंट सीट मिळावं अशी भारताची मागणी खूप दिवसापासूनची आहे, परंतु ती काय मान्य केली जात नाही किंवा मान्य होत नाही. तर ती होईल का, त्याच्यासाठी काय करावं लागेल, ॲज अ डिप्लोमॅटिक म्हणून आपण कसा विचार करू शकतो याच्याबद्दल आपण क्लासमध्ये डिस्कशन करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्याससुद्धा करणार आहोत. मग त्याच्यानंतर 7वा टॉपिक आहे भारत आणि आण्विक प्रश्न आणि बदलतं धोरण आणि दृष्टिकोन. इंडिया अँड द न्यूक्लिअर क्वेश्चन, चेंजिंग परसेप्शन्स अँड पॉलिसी याचा सुद्धा आपल्याला अभ्यास जो आहे तर तिथं करायचा आहे. भारताच्या विदेशी धोरणातील अलीकडील विकास कसं कसं झालं बघा. 1992-93ला ज्यावेळेस अफगाणिस्तानचा टेकओव्हर तालिबानने केला होता त्यावेळेस भारताने तालिबानबरोबर संबंध प्रस्थापित केले नव्हते, परंतु ज्यावेळेस आत्ता अफगाणिस्तानचा टेकओव्हर तालिबानने केलाय भारताने ऑफिशियली तालिबानबरोबर बोलणी सुरू केली. का झालं हे, याच्या पाठीमागची कारण आपल्याला अभ्यास करायचे आहेत. मग हे भारताचं धोरण बदललंयच ना, अलग लक्षात. ह्या बदललेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये मग अफगाणिस्तान, इराक, पश्चिम आशियामधील काही सध्याचे देश, भारताचे स्थान, USA, इस्रायलसोबत वाढलेले संबंध, नवीन जागतिक व्यवस्थेची दृष्टी कशी असावी किंवा आहे याचा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. तर अशा रीतीनं 500 मार्कांसाठी हे 2 पेपर सांगितले ना तुम्हाला, पेपर 1 आणि पेपर 2, तर 500 मार्कांसाठी आपल्याला जे आहेत तर एवढ्या टॉपिकचा अभ्यास जो आहे तर तो तिथं करायचा आहे. पर्सनल मेंटरशिपमध्ये जर का तुम्ही येणार असाल तर या, इथं आपण बसू, बोलू, चर्चा करू, तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करू. UPSC आणि MPSC मधला फरक काय आहे नक्की तो समजून घ्या. मग तो पर्स्पेक्टिव्ह ठेवून कशी उत्तरं लिहिली पाहिजेत किंवा काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे या सगळ्याच्या गोष्टी आपण इथं येऊन क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच, धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया. वेलकम टू नीति IAS, an institution for UPSC or MPSC studies.